नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील लक्षवेध या कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पैतवार सर यांचं कोचिंग क्लासेस सिडको हाडको परिसरामध्ये या ठिकाणी संस्कृत या विषयासाठी आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी पैतवार सरांच्या क्लासेसमध्ये जे 100 पैकी 100 गुण घेतलेले आहेत त्यांचे पालक आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, काय नाव आपलं? शिवराज गणेश गुंडाळे, गोदावरी सोसायटीचा संचालक। आमच्या महेशला संस्कृतमध्ये 100ला 100 पडले आणि 10वीला 96% 20 पॉईंट पडलेले आहेत। पैतवार सरचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं धन्यवाद। सर, माझं नाव सतीश कांबळे आहे। माझ्या 2 मुली अगोदर इथं सरपंच शिकलेल्या आहेत आणि त्या दोन्ही मुलीपैकी एक मुलगी MBBS ला लागलेली आहे। आता ही माझी 3री मुलगी आहे, हिला पण 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत। सरचं शिक्षण एकदम व्यवस्थित आहे। सरनं पुऱ्या विद्यार्थ्यावर पूर्ण काळजी करतात आणि आपण काय काम सर, मी रिक्षा चालवतो। रिक्षा चालवतात? हो। तर आपल्याला हे 3 विद्यार्थी घडवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागेल? सर, मेहनत पालकाला घ्यावाच लागते। नाही, पण या ठिकाणी मेहनत, कारण रिक्षा कधी चालतो कधी नाही चालतो, कधी पैसा असतो नसतो। या ठिकाणी शिक्षण म्हटल्यानंतर खाजगी शिकवणी म्हटलं की पहिला पैसा आला। बऱ्याच जागी तर असं आहे की आधी डोनेशन भरायचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलं जातं। तर त्याबद्दल या ठिकाणी सरांचा तुम्हाला कसा सहभाग लाभला? सर, मी पहिलं गुत्तेदारी करत होतो। माझ्या मुली ज्या पिरियडला क्लासेसला लागल्या 11वीला नांदेडला क्लासेस घेतलं होतं, त्या मुलाला अपडाऊन साठी मी रिक्षा घेतला आणि तेव्हापासून मी रिक्षाच्या व्यवसायामध्ये आलो। फक्त मुलासाठी मी रिक्षा घेतला होता। सरांनी आपला तगादा लावला की नाही, सरांनी मला, ह्या पण सरांनी नाही आणि नांदेडच्या पण क्लासच्या सरांनी कधी मला पैशाला हे केले नाहीत। मला त्याने सांभाळूनच घेतलेले आहेत आणि त्याच्या सहकार्याने माझी मुलगी आज MBBS ला लागलेली आहे, दुसरी मुलगी BMS ला लागली आणि तिसरी मुलगी 10वीला आहे। या ठिकाणी तुमच्या मुलींचं देखील करावं तेवढं अभिनंदन, स्तुती करावी तेवढी कमी आहे, कारण अशा मुली लाभणं देखील हे पालकांचं एक नशीब म्हणायला काय हरकत नाही, कारण आजकाल लेकरं घडवणं हे फार महत्वाचं आहे। मी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी काही आम्हाला जे लेकरं यावर्षी चांगल्या प्रकारे पास झाले आहेत, परंतु शिक्षक असतील किंवा इतर जे चांगल्या प्रकारे नोकरीला असतील म्हणजे नोकरदार असतील, त्या नोकरदारचे लेकरं आज 40 ते 50% मार्क घेतलेले आहे। या ठिकाणी शिक्षणामध्ये डोकं पाहिजे, पैशापेक्षा डोकं फार महत्वाचं आहे। याबद्दल काय मला सांगा? सर, शिक्षक चाहे कोणता बी असो, पूर्ण विद्यार्थ्याला त्याला शिकवायची कोशिश करते, संपूर्ण याला त्याला रिझल्ट त्याच्याकडून अपेक्षित असते, पण शिकणाऱ्यावर डिपेंड असते। हा मुलगा श्रीमंत आहे, हा हे घेईन, गरीब आहे, याच्यावर काही डिपेंड राहत नाहीये। विद्यार्थ्यावर डिपेंड असते की शिक्षक तर संपूर्ण समानच शिकवणार, त्याच्याकडून संपूर्ण अपेक्षा द्यायची सरची असते की भाई आमच्या क्लासचं रिझल्ट चांगला व्हावं, त्याचं चांगलं व्हावं, हेच अपेक्षा कोणी सरची असते। शेवटी आपल्या विद्यार्थ्यावर डिपेंड असते की बा आपण काय करालो काय नाही। आता पैतवार सर थोड्याच वेळा खाली म्हणले मी चिडचिड करतोय, मारतोय, पण ते चिडचिड करतात, मारतात, कशासाठी मारतात बे, त्याच्या भविष्यामधलं त्याचं चांगलं व्हावं म्हणूनच करतात। काय नाव सर म्हणले आपलं? कुंडलिक लोंढे। आपलं कोणतं गाव? लोंढे सांगू। इथं विद्यार्थी तुम्ही कसे म्हणजे राहता, काय पाठवता येतो? नाही, आम्ही इथंच राहणार सिडकोला। बरं, काय अनुभव सरांचा कसा वाटला? छान आहे, 100 पैकी 100 घेतले गुण 10वीला। या ठिकाणी जे संदीप सरांचं लक्षवेध क्लासेस आहे किंवा या ठिकाणी आपण ऍडमिशन घ्यावं असं का आपल्याला कसं वाटतं? छान वाटलं एकदम। आम्ही इथं म्हणजे कुणाचं ऐकून आलात यात मला नाही, आमचा पहिला मुलगा होता इथं, नंतर छोटा मुलगा इथेच आला, चांगलं हुशार आहे ते। विद्यार्थ्यांना काय सांगायचं पालकांना? दुसऱ्याला सांगणार इथे टाका म्हणून, समजे असं घेता 100। काय करता आपण? मी कंपनीत करतो। विद्यार्थ्यांवर कधी अभ्यासक्रम कसे शिकवतात सर, याचा कधी पाहिलात का किंवा कधी याची आपल्याला काही येत नाही, मग मी दररोज संध्याकाळी आलं की विचारणार त्याला, असं त्याला बसिणार, त्याला ते ऑटोमॅटिकच 8:04 उठून अभ्यास करीत गेलो। आता कंपनी म्हटल्यानंतर कधी पेमेंट मागमुरी देखील होतं? हो, नेहमीच पेमेंट बरोबर येतं असं काही मागमुरी पण दिवस? सरांना आम्हाला कधीच आणखीन फोन लावला नाही आणि आम्ही सुद्धा म्हणलं नाही त्याला। प्रश्न विचारण्याच्या अगोदरच उत्तर देऊन टाकलं की या ठिकाणी माझं पेमेंट जरी मागमोरी झाला असेल तरी आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी कधीही बाहेर काढलं नाही किंवा आमच्या मुलीला त्यांनी कधीही बाहेर काढलं नाही किंवा कधी पेमेंट आणा किंवा या टाइमला या असं त्यांनी म्हटले नाही। काय नाव सर आपलं? माझं नाव स्वामी दुर्गादास संभैया, राहणार कुरुंदा। इथं विद्यार्थी आपले किती आहेत? इथं विद्यार्थी माझा
एकच आहे. एकच आहे. पहिला विद्यार्थी मोठा आहे, मेडिकलला लागला तो. आता हा दुसरा 2 नंबरचा मुलगा आहे. मोठा पण इथे होता का? हो, इथेच होता, क्लासला इथंच नाही. तर सरांचा अनुभव कसा आहे आपल्याला काय सांगा? छान स्वभाव आहे, चांगला आहे. आणि मी भिक्षुक आहे. बरं, तर कशा प्रकारे आपण पेमेंट वगैरे देण्यामध्ये किंवा याच्यामध्ये कधी प्रॉब्लेम कधी काही? मी पेमेंट असं करत होतो की एकदाच द्यायचा. एकदाच द्यायचं, त्यामुळे काय परिस्थिती माझी नाजूक असल्यामुळे मी सरांना आधी बोलून वैयक्तिक जे आहे ते कमी प्रमाणात देऊन टाकायचं. माझं नाव सिद्धार्थ शामराव कांबळे, कुठले आपण? मोठी कापसी. मोठी का? बरं. या ठिकाणी आपण आपले विद्यार्थी किती आहेत? माझी एक मुलगी आहे आणि सतीश कांबळे जे त्याच्या 2 मुली MBBS ला लागल्या आहेत ना, ते माझा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे. त्यांची एक मुलगी आणि माझी एक मुलगी, 2 मुली आहेत आमच्या समजा. तर आपण काय करता? मी मिस्त्री काम करतो सर. मिस्त्री काम करतो. हो. तर मिस्त्री काम करून या काळाला आपले शिक्षण शिकवावं अशी परिस्थिती आहे का? मुलं शिकतील अशी? सर परिस्थिती नाही, पण लेकराला शिक्षण शिकवणं पण या काळाची गरज आहे. त्याच्यामुळं काही ना काही ऍडजस्टमेंट करून तर शिकावं लागणारच आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो या ठिकाणी नक्कीच गुरगुरल्याशिवाय म्हणजे या ठिकाणी या समाजामध्ये घडेल म्हणायला काय हरकत नाही. हो ना, बरोबर. तर काय सांगणार आपण याविषयी? पालकांनी सरांनी कधी आपल्याला फीस विषयी किंवा कशाविषयी तुम्हाला कधी विद्यार्थ्यांना घरी पाठवला का की जा फी घेऊन येऊ? नाही, आतापर्यंत असं एकही वेळेस झालं नाही आमच्यासोबत. आणि जसं बाबासाहेबांना सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी त्याला ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच दुधाची उपमा म्हणलं तर लक्षवेध अकॅडमी हे लक्षवेध अकॅडमी मध्ये जे सर शिकवतात ते दुधाची उपमा त्या शिक्षणाला दिल्या तरी काही हरकत नाही समजा. या ठिकाणी खरोखर चांगल्या प्रकारे एक जशी आई आपल्या मुलांना दूध पाजवते त्याप्रमाणे या ठिकाणी शिक्षणातून सर त्यांना जे शिक्षण रूपी दूध पाजवतात. या ठिकाणी खरोखर खूप चांगले आपले विचार आहेत. या ठिकाणी आपण इतर पालकांना काय सांगाल? इतर पालकांना मी एवढंच सांगेल की सर हे लक्षवेध अकॅडमी जे आहे ते आपली कधी पण आता आर्थिक अडचण सर प्रत्येक माणसाला येत असते. एखाद दिवस आर्थिक अडचण जरी आली तर सर कधी कुण्या लेकराला अकॅडमीमधून जा पैसे घेऊन या असं वापिस वगैरे कुठं वाट लावत नाहीत किंवा बाहेर वगैरे बसवत नाहीत. चला होऊ द्या, आज येतील ना उद्या येतील, एक 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर येतील म्हणून काही म्हणत नाहीत सर. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना 9वी 8वी 9वी 10वी आणि त्यातल्या त्यात सर माझी मुलगी याच वर्षी 10वीला सरकडे अकॅडमीमध्ये आलेली आहे. तिला 100 पैकी 100 का नाही पण 95 मार्क पडलेले आहेत समजा. तर आता आणखी एक मुलगी आहे माझी 9वीला, थोडी विषयात कच्ची आहे. तिला यावर्षी इथंच मी अकॅडमीला ऍडमिशन घेणार आहे तिचं.